सलाम, प्रेज द लॉर्ड. आपण या उपासमय काळामध्ये आहोत आणि या उपासमय काळामध्ये आपण अधिक देवाच्या समक्ष जाण्याचा प्रयत्न करतो, अधिक परमेश्वराच्या समीप जाऊन परमेश्वराची प्रार्थना असेल, उपास असेल, उपासमय काळ आपण अतिशय पवित्रपणे सर्वजण पाळत असतो. परंतु अनेक वेळा विचार करताना आपल्या एक गोष्ट लक्षात येत असेल की आपण परमेश्वराच्या समीप आहोत म्हणजे नेमकं काय. या उपासमय काळामध्ये मला बायबलमध्ये एक अतिशय महत्त्वाचा असा आपल्या जीवनाला कलाटणी देणारा प्रसंग मला आठवतो, ज्याने संपूर्ण जगाला कलाटणी दिलेली आहे, आणि तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं वधस्तंभावरचं मरण. बघा, ज्यावेळेस त्याला क्रूसावर टांगण्यात आलं, अतिशय वेदनेमध्ये विवळ झालेला प्रभू येशू ख्रिस्त, अतिशय त्रासामध्ये असलेला प्रभू येशू ख्रिस्त, जनमानस त्याला पाहतंय, रक्ताने बंबाळ झालेला तो चेहरा, क्रूसावर टांगलेला असताना सुद्धा त्याचं मन आपल्याविषयी करुणेने भरून आलेलं आहे. आणि तो लोकांविषयी काय म्हणतोय, हे बापा यांना क्षमा कर, कारण यांना हे काय करतात यांना समजत नाही. तो परमेश्वराकडे आपल्यासाठी मध्यस्थी करतोय. ते करुणामय हृदय ज्यावेळेस त्याच्यामध्ये येतं त्यावेळेस ते सर्वोच्च, मला वाटतं, आपल्यासाठी केलेलं कार्य. आणि ते कार्य करत असताना त्याने मध्यस्थी केली आणि परमेश्वराजवळ म्हटलं की यांना क्षमा कर, कारण ह्यांना समजतच नाही, ज्यांना समजत नाही त्यांच्याकडून ही चूक झाली, त्यामुळे त्यांना क्षमा कर. प्रियांनो, या जगामध्ये राहत असताना आपण अनेकदा अनेक त्रासामध्ये असतो, संकटात असतो, वाईट लोकांच्या संगती असतो, चांगल्या लोकांच्या संगती असतो. ज्या त्या वेळेनुसार, ज्या त्या प्रसंगानुसार आपला स्वभाव बदलत जातो. आपण वेगवेगळी रूपं धारण करत असतो आणि ती धारण करायलाही पाहिजे, कारण आपण जर कोणाचा मुलगा आहोत तर मुलाप्रमाणे वागावं, आपण जर कोणाचे वडील आहोत तर वडिलाप्रमाणे वागावं. नातेसंबंधामध्ये आपण ह्या गोष्टी जपल्या पाहिजे. पण ते करुणामय हृदय ज्यावेळेस तुमच्यावर टीका होते, ज्यावेळेस तुम्हाला शिक्षा दिली जाते, विनाकारण तुम्हाला त्रास दिला जातो, त्यावेळेस तुमचं मन करुणामय हृदयाने भरतं का, हे सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. की जे माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताचं भरलं गेलं आणि त्यांनी या जगताला क्षमा केली, त्या एका वाक्यामुळे संपूर्ण जगामध्ये खूप मोठी उलथापालथ झाली आणि परमेश्वराचं महात्म्य, प्रभू येशू ख्रिस्ताचं महात्म्य सगळ्यांपर्यंत पोहोचलं. ते मन आपलं आहे का? ज्यावेळेस आपल्यावर टीका होते, वाईट प्रसंग येतो, कुणी आपल्याला नावं ठेवतात, तेव्हा आपण इतरांना ब्लेसिंग देतो का आपण इतरांविषयी वाईट बोलतो? याचा विचार करणं ह्या उपासमय काळात खूप आवश्यक आहे. कोणी त्रास देत असताना सुद्धा आपलं मन जर समजा दुसऱ्याला आशीर्वाद देण्यासाठी जात असेल, तोंडातून जर वाईट शब्द निघत नसतील, तर मला वाटतं खऱ्या अर्थाने ख्रिस्त आपल्याला समजला आणि ख्रिस्ताच्या प्रती आपण त्याचे पाईक आहोत. आपण त्याच्या स्वभावाचे बनत चाललेलो आहोत. सगळं शक्य होणार नाही, परंतु हळूहळू या उपासमय काळात काही गोष्टी ज्या प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी केला, त्याचा काही अंश तरी मला वाटतं आपल्या जीवनामध्ये आपण उतरून घेणं आवश्यक आहे. जर त्या टीकेमध्ये, त्या वाईट प्रसंगामध्ये तुम्ही स्थिर राहू शकलात, तुम्ही शांत राहू शकला, स्वतःचं मन समजून सांगू शकला, तर नक्कीच परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे माझी प्रत्येक प्रियांना हीच विनंती आहे की या उपासमय काळामध्ये आपण स्वतःचं जीवन अभ्यासण्याचा प्रयत्न करू. मी कसा वागतोय दुःखामध्ये, मी कसा वागतोय त्रासामध्ये, संकट येतात तेव्हा मी कसा वागतोय, मी दुसऱ्याप्रती माझं मन करुणाने भरलेलं आहे का, दयाने भरलेलं आहे का? ज्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त म्हटला की हे बापा यांना क्षमा कर, कारण हे काय करतात त्यांना समजत नाही. तो कधी म्हणतो? ज्यावेळेस वेदनेने भरलं आहे. मला वाटतं करुणामय किंवा परमेश्वराच्या समीप असलेला हा सर्वात मोठा प्रसंग असेल की त्या ठिकाणी एवढ्या वेदनेसुद्धा तो तुमचा विचार करतोय, तुमचा आणि माझा विचार करतोय, जे त्रास देत आहेत त्या लोकांचा विचार करतोय. मला वाटतं यापेक्षा मोठं कार्य या पृथ्वीवर कधी झालेलं नसेल आणि खूप आपण नशीबवान आहोत की आपल्याला ख्रिस्त समजला आणि ख्रिस्ताची भूमिका आपल्याला समजता आली आणि त्या परमेश्वराचे पाईक आपण झालो. नक्कीच येणाऱ्या उपासमय काळामध्ये परमेश्वर आपल्याला खूप आशीर्वाद देऊ आणि या वचनाद्वारे परमेश्वर आशीर्वादित करू. थँक्यू व्हेरी मच.